पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, पुणे ग्रामीण पोलीस आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या हद्दीत चेन स्नॅचिंग गुन्हे करून फरारी असणाऱ्या आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील सुपा येथील महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचताना महिलेचा रस्त्यावर पडून मृत्यू झाल्याचा खुनाचा गुन्हा दाखल असणाऱ्या 4 जणांच्या टोळीला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट 3च्या पथकाने मोठ्या शिताफीने अटक करण्यात यश मिळवले आहे. पोलिसांसमोर आव्हान उभे करणाऱ्या सोनसाखळी चोरट्यांना गुन्हे शाखा युनिट 3 कडील तपास पथकाने पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीतील चेन चोरी घटनास्थळांचे सीसीटीव्ही तपासून आरोपींना निष्पन्न केले, परंतु आरोपी 1 महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होते. अखेर 6 ऑगस्ट 2025 रोजी अक्षय राजू शेरावत वय 26 वर्ष राहणार हिंगणगाव तालुका हवेली, ऋषी बुद्धिमान नानवत वय 23 वर्ष राहणार आष्टापूर फाटा तालुका हवेली यांना तळेगाव दाभाडे येथून ताब्यात घेतले. तसेच दिनांक 8 ऑगस्ट 2025 रोजी अरमान प्रल्हाद नानावत वय 26 वर्ष राहणार वढूखुर्द तालुका हवेली, सोनू फिरोज गुडतावत वय 20 वर्ष राहणार सणसवाडी तालुका शिरूर यांना महाळुंगे इंगळे येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल तपास केला असता त्यांनी चेन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याचे कबूल केले आहे. तसेच चोरीच्या आरोपींकडून सोने विकत घेणारा खुशाल सिंग जोतसिंग जाव वय 43 वर्ष राहणार कृष्णकुंज अपार्टमेंट रूम नंबर 1 अंबरनाथ वेस्ट जिल्हा ठाणे यासही अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून 12 चेन चोरीचे, 1 सदोष मनुष्यवध, वाहन चोरी 1, घरफोडी 1 असे एकूण 15 गुन्हे उघडकीस आणून एकूण 12,31,000 रुपयांचे 10 तोळे सोन्याचे दागिने, 2 मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा डॉक्टर शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलीस उपनिरीक्षक सुनील जावळे, पोलीस अंमलदार राजाराम लोणकर, योगेश आढारी, संदीप सोनवणे, मनोज साबळे, सचिन मोरे, ऋषिकेश भोसुरे, राम मेरगळ, सागर जैनक, योगेश्वर कोळेकर, त्रिनयन बाळसराफ, समीर काळे, सुंदर थोरात, सुधीर दांगट, शेखर खराडे, प्रदीप राळे यांनी ही कारवाई केली आहे.